अध्याय 14 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करीता चारी पुरुषार्थ येते आता. स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेल गदाच्या अंती अक्कलकोटी आले येथे उपाय दर्शन देती स्वइच्छेने राती तयापुरी. चौपाचा दुर्भाव घरी राहिले स्वामी रावते तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चौपाची सदुनी कांता तीही केवळ पतिव्रता सदी तिच्या चित्ता. आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चिंती धरुनी. लोकोनी संपत्ती कारणे कोणी मागती संतानी. भावे म्हणण्या लग्न इति दूर देशाहून. शरीर भोगे कसले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. फक्त अंतरी जे जे इच्छिती ते स्वामी राजपुरविती. ध्रुवचरणी दयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंद कुटील तया शास्त्री केवळ नास्तिकांपती तात्काळ योग्य शासन करतात. कोणी देऊन संन्यासी आले अक्कलकोटांसी. हसुनी म्हणती जनांसी ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगी साधू लक्षण यांची अंगी कोणते वसत असे. ऐसे त्यांनी निंदिले सामर्थ्याने अंतरी जाणले. तेव्हा ते वेटी चालले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताच्या घरी पातली सामर्थ्याची सॉरी तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसले भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपली चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन सख्यात पातले तेथे शनार्दात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयारी. कोणी नवसाती करीती कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुके पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षणेक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते जणीच असते समर्थ. संन्यासा पुढील होती ती मोडली जणांची गर्दी. तो येऊन सेवे करी. संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकांसी. सूर्य जाता असताच ऐसी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जासे. जे पातले करुछना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तिक जना अवतरले येतिवर्य. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत. सदा परिचोत प्रेम भक्त चतुर्थ अध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणवस्तू श्रीरस्तु शुभभवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भौकानना वैश्वनारा आज्ञान्मत चित्का भास्करा. पुरसाक्षी परात्परा भक्ता करा सदेतू. अक्कलकोट नगरात एक तपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले. परता पसरी चौकडे कोणासही पडता साकडे. गाव घेते स्वामीकडे राजे रजवाडे थोडथोड. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्लाराव राजाधिकारी. एकदा त्यांच्या अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर बैसले असता समग्र बोले नुपवर तयांपती. कोणी जाऊन अक्कलकोटांसी तेथे अनिल स्वामींसी. तरी आम्ही तयांसी इनामध्ये उभवतं. कार्य जाऊन कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परी जरी आपली इच्छा ऐसी स्वामी ते अनावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकूणी उत्तर संतोषला तो नृपोर. तैसी सबाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकजने त्यापरी तात्यांशी सन्माने गौरवणी मधुरवशने यशस्वी हो म्हणती त्या. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चिंती. तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील येती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तयांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होई सत्वर. लोडनियुक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजनी. दिसली बहुसाल दाने याचक धनी तृप्त केले. स्वामींच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐसे आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयांसी. मग लढविली युक्ती एकांत गाठुनी चोपाप्रती. त्याच लागे विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थ्यासी घेऊन याल बडद्यासी. मग मल्हारा आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येनी सर्वे वशा चोळप्पाशी लागली अशा. तयाच्या अंतरी भरवसा जहांगिरीचा वौसाल. चोळप्पाने कर जोडणी विनंती केली मधुरवशनी. कृपाळू होऊनी समर्थ्यांनी बडोद्याप्रती चालावे. त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन्न. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी असे करून उत्तर चोपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती ज्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. ऐकतो भाविक भक्त सदा ऐकतो भाविक भक्त. पंचम अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभभवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुणी शिसूचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकून समर्थी बोलती हसोन. मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे विचत. अक्कलकोट नगरात आम्हा राणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पावा यत्न करोन ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दाभिक साधना ते करी. त्या ते स्वामी नरळी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हाव्यासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त हाही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी
काय सांगावे राजयांसी आणि सकजनांसी तोंड कैसे दाखवावे याचा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतेसी असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेहनत घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कपडगावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थ आला. गोष्ट उदित झाली. मेन्यातून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊन बडोद्याचे आले परतोनी. समर्थ कुबरा भक्ता वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारानुप्रती प्रयत्न आरंभित पुरती सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमारावं. यशवंत तयाचे नाव. अनुपकार्याची धोरणी यावं. आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी. घेतली सामर्थ्याची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला. तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा. काय तेव्हा बोलले. अरे बेडी अनुनी सत्व टोका यांची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रूर मुद्रा पाळून ती. यशवंतराव भ्याला म्हणी. पाळले तोंडचे पाणी. लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची. सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्याशी सोडूनी. साहेब विषप्रयोग केला. मल्हारावर या आला. त्या कृतामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी वेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अगणित लीला धाविली. ख्याती झाली सर्वत्र. इतिसी स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समंत. सदाभक्त परिसोत. षोडशोध्याय गोडा. इतिसी स्वामी चरित्र सारामृत. षष्ठोध्याय समाप्त. शुभ होतो.